लोकसभा निवडणुकीसाठी वातावरण चांगलं तापले। कोल्हापूरमध्ये मंडलिकांच्या प्रचार सभेतील मुश्रीफांचं वक्तव्य चांगलं चर्चेत आलंय। मंडलिकांसाठी वेळप्रसंगी हेलिकॉप्टरचाही वापर करा, मतदानासाठी हेलिकॉप्टरमधून माणसं आणा असं वक्तव्य हसन मुश्रीफ यांनी केलंय। त्यांचं हे वक्तव्य सध्या व्हायरल होत आहे। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शिरूर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती। तसंच वंचित बहुजन आघाडीनं बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देत तिथे उमेदवार न देण्याचं धोरण ठरवलं होतं। मात्र बारामतीबाबत जो निर्णय वंचितनं घेतला त्या विरोधात मंगलदास बांदल गेल्यानं वंचित बहुजन आघाडीनं मंगलदास बांदल यांची शिरूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या सूचनेनुसार रद्द केली आहे। नितेश राणे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर गंभीर आरोप केलाय। निवडणूक तिकीट विक्रीचा शिवभाटाचा धंदा आहे, सांगलीच्या जागेसाठी 100 कोटींचा मातोश्रीचा प्रस्ताव दिलाय अशी माहिती माझ्याकडे आलेली आहे असा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केलाय। सांगली लोकसभा उमेदवाराचा प्रश्न अद्यापही सुटत नाहीये। काँग्रेसनं संजय राऊतांना पुन्हा एकदा डिवचलंय। राऊतांच्या टीकेला काँग्रेसनं व्यंगचित्राद्वारे प्रत्युत्तर दिलंय। सांगलीसाठी काँग्रेस आग्रही आहे, सांगलीची जागा काँग्रेसला हवी आहे, मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं सांगलीची जागा प्रतिष्ठेची केली आहे। संजय राऊत सांगलीमध्ये ठाण मांडून बसलेत। याच जागेवरून काँग्रेस आणि संजय राऊत यांच्यात व्यंगचित्रातून युद्ध सुरू आहे। सांगलीमध्ये नाराज भाजप नेत्यांनी संजय राऊत यांची भेट घेतली। यावर बोलताना राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी सांगलीमध्ये कोण नाराज आहेत हे मला माहिती नाही, परंतु सांगलीमध्ये जे नाराज असतील त्यांची लवकरच नाराजी दूर होईल। सांगलीमधील भाजपाचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास आत्राम यांनी व्यक्त केला आहे। विश्वजित कदमांनी संजय राऊतांवर निशाणा साधलाय। संजय राऊतांनी नाव न घेता बोलावं असं कदमांनी म्हटलंय, तसंच नाव घेऊन बोलावं असं विश्वजित कदम यांनी म्हटलंय। आमच्या संयमाची परीक्षा बघू नये असंही कदमांनी म्हटलंय। यामुळे सांगलीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे विश्वजित कदम आणि संजय राऊत यांच्यात चांगलीच जुंपली आहे। इंदापूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीतील लोकसभा निवडणूक ही अजित पवार शरद पवार यांच्यात नाही किंवा सुनेत्र पवार किंवा सुप्रिया सुळे यांच्यामध्ये नाही, तर ही निवडणूक नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यामध्ये आहे असं विधान केलं होतं। त्याला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय। महाराष्ट्रात संघर्ष मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे आणि शरद पवार असा आहे असं राऊतांनी म्हटलं। फडणवीसांच्या वक्तव्यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली। डॉक्टर श्रीकांत शिंदेंना कल्याणची उमेदवारी जाहीर झाली आहे। देवेंद्र फडणवीसांनी प्रसारमाध्यमांसमोर श्रीकांत शिंदेंची उमेदवारी जाहीर केली आहे। जय महाराष्ट्राच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही माहिती खरी ठरली आहे। त्यामुळे आता कल्याणमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर विरुद्ध श्रीकांत शिंदे यांच्यामध्ये लढत होणार आहे। ठाणे आणि कल्याणमध्ये आमचाच उमेदवार जिंकणार असं संजय राऊत यांनी विधान केलं होतं। त्यावर नरेश म्हस्के यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलंय। विकास कामांच्या जोरावर डॉक्टर श्रीकांत शिंदे हेच विजयी होतील असं म्हस्केंनी म्हटलंय। शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय। नाशिकमध्ये आमचाच खासदार असावा यासाठी शिवसेना आग्रही आहे। हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी द्यावी यासाठी शिवसैनिक आक्रमक झालेत। छगन भुजबळांचं काम करणार नाही अशी भूमिका शिंदे समर्थकांनी घेतली आहे। त्यामुळे जोपर्यंत नाशिकचा उमेदवार घोषित होत नाही तोपर्यंत हा वाद असाच सुरू राहणार आहे।
नाशिकच्या लोकसभा आखाड्यामध्ये मराठा समन्वयकांनी सुद्धा उडी घेतली आहे। अद्याप उमेदवार ठरत नसल्यानं या ठिकाणी जोरदार रस्सीखेच सुरू आहे। नाशिक लोकसभेत राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे अशा बातम्या समोर आल्या आणि त्यानंतर आधी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला, त्यानंतर मराठा समन्वयकांनी सुद्धा छगन भुजबळ यांना विरोध केलाय। त्यामुळे नाशिकचा उमेदवारीचा तिढा आणखी चिघळण्याची शक्यता आहे। मनीष सिसोदिया यांना मद्य घोटाळा प्रकरणी अद्याप दिलासा मिळाला नाहीये। सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली गेली आहे। 18 एप्रिलपर्यंत सिसोदिया यांची कोठडी वाढवली गेली आहे। मद्य घोटाळ्यात सिसोदिया अटकेत आहेत, त्यांच्या न्यायालयीन कोठडीत 18 दिवसांची आणखी वाढ करण्यात आली आहे। संजय राऊतांनी विश्वजित कदमांवर अप्रत्यक्ष निशाणा साधलाय। विशाल पाटलांचा पायलट वेगळाच आहे, त्यामुळे पाटलांचं विमान गुजरातच्या दिशेने जाऊ नये हीच अपेक्षा असं वक्तव्य राऊतांनी केलं। त्यामुळे विश्वजित कदम आणि संजय राऊत यांच्यात पुढच्या काळात हा संघर्ष असाच सुरू राहणार असल्याची चिन्ह आहे। ठाण्यामध्ये महायुतीला उमेदवार मिळत नाही, जर उमेदवार मिळत नसेल तर मला बिनविरोध निवडून द्या असं म्हणत राजन विचारे यांनी महायुतीला टोला लगावलाय। तीन ते 4 दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी दिल्लीमध्ये जाऊन भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती। अखेर ते भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी उद्धव ठाकरे यांना घराबाहेर काढलं असतं असं म्हणत राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे। इंदापुरातील धनगर समाजाचे नेते शशिकांत तरंगे यांचा अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झालाय। यावेळेस इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे उपस्थित होते। शशिकांत तरंगे यांच्याकडे अजित पवार यांनी मोठी जबाबदारी दिली आहे। शशिकांत तरंगे यांची राष्ट्रवादी पक्षाच्या युवक काँग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली आहे। अजित पवार यांच्याकडून बारामती लोकसभेसाठी बेरजेचं राजकारण सुरू आहे। महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेल्या बाबूराव पाटील कदम यांच्या विरोधात भाजपाच्या नेत्यांनी मोठी बंडखोरी केली आहे। यामध्ये भाजपाचे लोकसभा संघटक रामदास पाटील, भाजप नेते योगी श्याम भारती आदींचा समावेश आहे। दरम्यान या बंडखोरांच्या बाबतीत शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी केलेल्या वक्तव्यानं खळबळ उडाली आहे। भाजपामधील बंडखोरी केलेल्या नेत्यांचं माझं बोलणं झालंय, मात्र पक्षाचे आदेश आल्याशिवाय आम्ही बंडखोरी मागे घेणार नाही असं यावेळेस बांगर यांनी म्हटलंय। तर शिर्डी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचार सभांचा धडाका सुरू आहे। यावेळेस विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे। बाळासाहेब असतील त्यांनी उद्धव ठाकरे यांना घराबाहेर काढलं असतं असं म्हटलंय। यावर आता उद्धव ठाकरे यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते हे बघावं लागेल। भिवंडी लोकसभेची जागा शरद पवार गटानं जाहीर केल्यानं भिवंडीत काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर आहे। मागील 7 वेळा काँग्रेसचा भिवंडी लोकसभेत खासदार होता। कोकण प्रांतामध्ये काँग्रेस नष्ट करण्यासाठी राष्ट्रवादीनं काम केलं आहे। ही जागा काँग्रेसकडे द्यावी, तसं न झाल्यास भिवंडीपासून सगळेच पदाधिकारी राजीनामे देतील अशी भूमिका रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी घेतली आहे।